नमस्कार मित्रांनो, आज आपण इथे आलेला दहेगावची सुप्रसिद्ध देवी जिची कीर्ती खूप प्रसिद्ध आहे, जी पाण्यामध्ये स्थापन केलेली आहे और झुल्यामध्ये आहे। तर मित्रांनो, आज आपण मंडळाच्या काही सदस्यांना याच्याबद्दल स्टोरीबद्दल आणि याचा इतिहास आपण विचारू। तर माझ्यासोबत माझे मित्र आहेत। आपलं नाव? मनोज वैद्य। मनोज वैद्य हे आपल्याला या पूर्ण कार्यक्रमाबद्दल, या उत्सवाबद्दल पूर्ण सांगतील। तर मी यांना प्रश्न विचारतो, हे पाण्यामध्ये स्थापन किती वर्षापासून सुरू झालं देवीची स्थापना? आता 14 वर्ष सुरू आहे स्थापन केलं आपण। या उत्सवाला 14 वर्ष झालेले आहे। आणि इथे पाण्याच्या मध्ये स्थापन कसं काय होता बा? इथे जमीन नसताना तुम्ही कसं उभारता? हे आमच्यापेक्षा जे मोठे व्यक्ती होते त्यांनी निश्चय केला होता का स्थापना करायची, पण स्थापना तर बाहेर बी करतात, आपण आगळी वेगळी कुठेतरी केल्या पाहिजे। याच्या नवीन काहीतरी त्याच्या शंका त्यांच्या मनात आली। त्यांनी काही प्रयत्न केले पण नाही जमलं। शेवटी एका व्यक्तीच्या विचाराने हा प्रयत्न केला आणि ट्रॅक्टरचे जे कॅचबिल आहेत ते आम्ही टाकून सनेन त्याच्यावर तुम्ही सामोर आपण त्याला म्हणतो मैयाल फाटे बरोबर, ते पाट्या वगैरे हातरून सनेने आपण तो रस्ता तयार केला। किती कॅचबिल लागले टोटल? कमीत कमी 120 ते 150 दरम्यान। समुद्राच्या आतमध्ये देवीची स्थापना करण्यासाठी टोटल 120 कॅचबिल लागलेले आहे। कॅचबिल म्हणजे ट्रॅक्टरच्या मागे, ट्रॅक्टरच्या चाकाच्या मेन चाकाच्या बाजूला जे लोखंडाचे चाक असते त्याला केजविल म्हणतात। असे केजविल एकावर एक स्टॅकिंग करून टप्प्याटप्प्याने ठेवून 120 कॅचबिल केलेलं आहे। आणि हे सगळं या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। हे एक आकर्षण आहे या दुर्गा उत्सवाचं। तर तुम्ही जरूर या, अवश्य बघा। परत आपण या मित्रमंडळींना काही प्रश्न विचारू। मित्रांनो, इथे किती दिवस लागले तुम्हाला हे सगळं उभारण्यासाठी? 15 दिवस। मित्रांनो, आपण पाहत असलेल्या नवदुर्गा देवीची प्रसिद्धी संपूर्ण विदर्भात आहे। या उत्सवासाठी नवदुर्गा मंडळातील सर्व सदस्य तसेच शेजारच्या गावातील सगळे मंडळी मंदिर उभारण्यासाठी ट्रॅक्टरचे केजविल मोठ्या संख्येत उपलब्ध करून देतात। त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या शुल्क किंवा पैसे घेत नाही। तलावातील नवदुर्गा मातेचे मंदिर उभारण्यासाठी मंडळातील सर्व सदस्यगण तसेच गावकरी 15 दिवसापासून खूप मेहनत घेतात। दहेगावच्या या देवीचे हे तलावातील मानवनिर्मित मंदिर सर्व भक्तांच्या आकर्षणाचे विशेष ठिकाण आहे। तिथे पाण्यात असलेले फाउंटेन व महिषासूर आणि भव्य मातेचे मंदिर, मंदिरात असलेली मातेची पाळण्यात झुलणारी मूर्ती पाहून सगळे भक्तगण श्रद्धेने भावुक होऊन जातात। म्हणून कृपया आपण सर्व सहपरिवार एकदा तरी या नवरात्रीला नवदुर्गा मातेच्या मंदिराला अवश्य भेट द्या। धन्यवाद। जय माता दी।